महाराष्ट्राची रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद, त्या वाटांवर खाद्य संस्कृती मना मनाला घाली साध. कशी कोठुनी चव सापडे ओठांवरती येते दाद, जगण्याचे ही मर्म सांगतो इथला अनवट स्वाद. अनवट स्वाद, अनवट स्वाद, अनवट स्वाद, अनवट स्वाद. नमस्कार. अनवट स्वादच्या आजच्या भागात मी अमित काकडे तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. सकाळी पोहे, उपमा यांसारख्या पदार्थांवर तुम्ही नेहमीच ताव मारत असाल ना, विशेषतः नाश्त्याला. पण थालीपीठ म्हटलं की अनेकांना खुसखुशीत, खमंग, खरपूस थालीपीठ खायला फार आवडतं. आज अशीच एक मराठवाड्याची स्पेशल रेसिपी घेऊन आपणा सगळ्यांच्या भेटीला आल्या आहेत आपल्या पाहुण्या. त्या थालीपीठ करणार आहेत, पण ते असणार आहे थोडंसं वेगळं. म्हणजे नेहमीपेक्षा वेगळं. ते नेमकं काय असेल हे आपण जाणून घेणार आहोत. एक उच्च शिक्षित स्त्री, उत्तम स्वयंपाक करणारी स्त्री आणि त्याचसोबत प्रत्येकाला हवं नको ते जाणून त्यांच्यासाठी वेगवेगळ्या पदार्थांची लज्जत आपल्या किचनच्या माध्यमातून वेगवेगळ्या पदार्थांमधून खाऊ घालणारी. आणि इतकंच नाही तर आजही व्यवसायामध्ये मागे न हटता अनेक स्त्रियांना प्रेरित करणारी, अनेक स्त्रियांना रोजगार देण्यासाठी स्वतः देखील कष्ट करणारी ही स्त्री कोण आहेत त्या जाणून घेऊयात. बोलावूयात आजच्या आपल्या पाहुण्यांना. त्यांचं नाव आहे मीनल अंधारकर फलटणकर. मीनलजी या. नमस्कार. तुमचं स्वागत आहे अनवट स्वादच्या आमच्या किचन मध्ये. धन्यवाद. तुम्ही इतकं हळू बोलताय, गाता का? नाही. त्या बऱ्याचदा गायक असतात ते अगदी सॉफ्ट आवाजात नमस्कार असं. हौशी गायिका आहे, बाकी प्रोफेशनल नाही ना. हा, पण थोडस लाऊड बोला तरी चालेल. म्हणजे नवऱ्यावर ओरडून बोलतात असं नका बोलू, पण प्रत्येकाला ऐकू जायला असं. कारण अनवट स्वादचा आमचा हा एपिसोड आहे ना, महाराष्ट्रातले अनेक प्रेक्षक पाहतात आणि त्यांना देखील उत्सुकता असते इथे येण्याची. खास मराठवाड्यातून तुम्ही आज इथवर आलात आणि आम्हाला आनंद आहे की आज तुम्ही तुमची एक स्पेशल रेसिपी घेऊन आलेला आहात. तर ती कोणती रेसिपी आहे? माझी रेसिपी आहे सप्तधान्यांचं थालीपीठ. जनरली म्हणजे मुद्दा माझा हा आहे की थालीपीठ म्हटलं की ज्वारी, गहू आणि बेसन या 2-3 पीठं एकत्र करतात. पण नाचणी झालं, जे तृणधान्य आहेत, नाचणी, मका किंवा फॉर दॅट मॅटर बाजरी, तर हे लहान मुलं तर काय, मोठी माणसं पण जरा जास्त खायला जात नाहीत. तर त्याच्यामुळे माझं म्हणणं होतं की सगळी धान्य जर आपण एकत्र केली आणि त्याला जर बेस म्हणून आपण वापरलं तर हे एक प्रीमिक्स प्रकारचं आपण तयार करून ठेवू शकतो, जे गडबडीत असणाऱ्या बायका किंवा घरी असणारी थोडी मोठी मुलं जी स्वतः मिक्स करून हे करू शकतात, त्यांच्यासाठी हे खूप उपयुक्त आहे. बरं, आपण साहित्य जाणून घेऊयात. हो. बरं. आज मी बनवणार आहे सप्तधान्यांचं थालीपीठ. यासाठी सगळी पिठं समप्रमाणात घेतलेली आहेत आपण इथे. सगळ्यात आधी घेऊयात गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ, बाजरीचं पीठ, तांदूळाचं पीठ, मक्याचं पीठ, नाचणीचं पीठ आणि चना डाळीचं बेसन. मसाल्यांमध्ये आपण घेणार आहोत लाल तिखट, जिरे, हळद, धणे पावडर, हिंग, ओवा आणि चवीनुसार मीठ. भाज्यांमध्ये घालणार आहोत आपण बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर. फोडणीसाठी घेणार आहोत आपण लाकडी घाण्याचे करडई तेल, चीज क्यूब, ओरेगानो पिझ्झा टॉपिंग, दही, लोणी, जवसाची चटणी, तीळ आणि शेंगदाणे घालून केलेला लसूणाची फोडणी, ज्याला महाराष्ट्रात भुरकासुद्धा म्हणतात. चवीनुसार मीठ. चला, साहित्य कळलंय. आता थालीपीठ कसं बनतंय हे पाहण्यासाठी मी उत्सुक आहे. कुठून करताय सुरुवात? सगळ्यात आधी सगळी पिठं एकत्र करून घ्यायची आणि त्याच्यात कोरडे मसाले घालून घ्यायचे. बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर हे सगळं घालायचं आणि व्यवस्थित एक मौसर गोळा मळून घ्यायचा. त्यासाठी काय लागेल तुम्हाला? एक काचेचा बाउल ज्याच्यामध्ये आपण मळू शकतो. हे आहे बाजरीचं पीठ. ही सगळी पिठं आपण समप्रमाणात घेतलेली आहेत. बरं. हे आहे गव्हाचं पीठ, नाचणीचं पीठ, ज्वारीचं पीठ, तांदूळाचं पीठ, मक्याचं पीठ आणि सगळ्यात शेवटी बेसन.
की त्यात अजून काय घालायचंय? हा, ह्याच्यात आता आपण कोरडे मसाले सगळे घालून घेऊयात. 1 चमचा जिरं. याच्यात मी अख्खे जिरे घालतीये, त्याच्यामुळे आपण जिरे पूड नाही घालणार आहोत. आवर्जून मोठा 1 चमचा ओवा घालायचा. 1 मोठा चमचा धणे पूड आहे ही. तुम्ही एखादा पदार्थ बनवत असताना त्यात तिखट वगैरे घालता का? हो, काही पदार्थ असतात ज्याच्यात तिखट जास्त छान लागतं. मिरची वगैरे असं? हो, आता ह्याच्यात आपण लाल तिखट घालणार आहोत, पण जसं हे ह्याच्यावर लावून थापल्या जाईल ना, तर तो थोडा रोस्टेड जो फ्लेवर येतो, तर तो हिरव्या मिरचीचा जर केला तर तो ठसका उडणार पूर्ण घरामध्ये. सो आपण ह्याच्यात लाल तिखट घालणार आहोत. ह्याच्यासोबतची जी एक जोडीला रेसिपी मी नंतर सांगेल, त्याच्यात आपण हिरव्या मिरचीची फोडणी घालणार आहोत. नाही, मला विचारण्याचा उद्देश हा होता, तुम्ही इतकं सॉफ्ट बोलताय ना, तुम्ही मिरची वगैरे जरी घालत असाल तिखट असेल, पण ती अशी गोडच लागत असेल ना खाणाऱ्याला, नाही का? म्हणजे चहामध्ये आपण आलं किसून किंवा ठेचून टाकतो, तुम्ही आल्याला पकडलं की त्याला गुदगुल्या होत असेल. विरोधाभास म्हणून सांगते, मला तिखट खायला प्रचंड आवडतं. म्हणजे आमच्या घरात ठेचा झालं किंवा लसूणाचा एक तोंडी लावणं असतं भुरका म्हणून, ते कायम बनलेलं असतं तिखट म्हणून. आपण घालतोय हिंग पण जरा म्हणजे बाकीच्या कोणाला आवडत नसेल तरी थोडं प्रमाणात जास्त घालावं. हळद, लाल तिखट. आता हे बघा 7 वाट्या आपण सगळी पिठं एकत्र करून घेतली आहेत, तर मी माझ्या नेहमीच्या पद्धतीनुसार ह्याच्यात छानपैकी तिखट घालणार आहे. तर आपण 1, 2 आणि वर चमचा एक थोडं किंवा टाकून देऊ 3 चमचे. कशाला 2 चमचे नंतर एक वाटी टाकून देऊ. ओके, आता मी इथे मला हाताने मीठ टाकायची सवय म्हणून, पण चवीनुसार मीठ तसं तुम्ही पाहू शकता. आधी ही कोरडी पिठं नीट एकत्र करून घ्यायची. बरोबर. आणि मग आता ह्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत आणि पाणी घालून व्यवस्थित ह्याचा एक छान गोळा, मऊसर थोडा गोळा मळून घेणार आहोत. बरं, आपण कांदा कापून घेऊया. कांदा आणि कोथिंबीर आपण इथे बारीक चिरून घेतलेली आहे. आता हे दोन्ही साहित्य आपण आपल्या पिठांमध्ये टाकून घेऊया. बरं, तुमच्या घरी कोण कोण असतं? माझ्या घरी माझे मिस्टर, माझे 2 मुलं, 1 मुलगा 1 मुलगी, आणि सध्या माझी आई आली आहे माझ्याकडे राहायला. बरं. सासू सासरे येऊन जाऊन असतात. आणि मिस्टर काय करतात? मिस्टर बँकेमध्ये, फेडरल बँकेमध्ये आहे. अच्छा. आणि मुलं? माझी मुलगी आहे B.Tech करतीये कम्प्युटरमध्ये फर्स्ट इयर, आणि मुलगा 8वीला आहे. बरं. मला ना इनफॅक्ट पाणी टाकायला तुमची मदत लागेल बरं का? हो, चालेल. कारण की मला ते उचलायला थोडं खायला मिळणार तर थोडीशी मदत करावी लागेल, नाही का? बघा किती घालू? हा, इथे पाणी आपण अंदाजाने घालतोय म्हणून पाण्याचं प्रमाण काही देत नाहीये मी. सांगा बरं का, नाही तर थालीपीठ नाही लागेल. नाही. सहज हाताने मळल्या जाईल इतका मऊ गोळा करायचा आहे, कारण की नाही तर मग थापताना ना ते थालीपीठ ला अशा चिरा पडतात. तसं आपल्याला नकोय, मोडल्या नाही गेलं पाहिजे ते. थोडं लागेल पाणी अजून? हो, अजून थोडं लागेल. बरं, मला सांगा बरं, तुमचं शिक्षण काय झालंय? मी डिप्लोमा मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलेलं आहे. त्याच्यानंतर BBA, बॅचलर इन बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन. अच्छा, फील्ड चेंज. हे लग्नाआधी झालं, आणि लग्नानंतर मी आणि माझ्या मिस्टरांनी आम्ही सोबत आमचं PG कम्प्लीट केलं. त्याने त्याचं म्हणजे लाईक सो तो खूप छान फेज होता. तर तेव्हा मी केलं PG HR मध्ये. अरे वा, क्या बात आहे. तेवढ्यावर थांबलात की आणखी काय पुढे? त्यानंतर HR मध्ये जेव्हा लक्षात आलं की खूप स्कोप आहे, आपण जरुरी नाही नोकरीच करावी, तर त्यानंतर मी स्वतःची कंपनी स्थापन केली, लॅनन कन्सल्टन्ट्स म्हणून. आणि माझ्या कन्सल्टन्सीची स्पेशालिटी ही होती की मी स्पेशली फक्त स्त्रियांसाठी काम करायचे. राईट फ्रॉम एंट्री लेवल जॉब टू टॉप मॅनेजमेंट जॉब. तर तो खूप चांगला अनुभव होता. काही कारणामुळे, मेडिकल रिझन्समुळे मी गॅप घेतला, बट जेव्हा केव्हा आता सुरू करेल परत तेव्हा आवडेल मला त्या क्षेत्रात काम करायला. शिक्षण घेण्याची प्रेरणा कोणाकडून मिळाली तुम्हाला? माझे पप्पा स्वर्गीय रामचंद्र अंधारकर, तर ते ITIचे प्रिन्सिपल होते छत्रपती संभाजीनगर. आणि आई? आणि आई गव्हर्नमेंट जॉबमध्ये होती, कोर्टात होती ती.
सो पप्पांचं कायम म्हणणं असायचं, त्यांनी तर खूप मुलांचे म्हणजे शिक्षणाचा खर्च केला अगदी, खूपच सामाजिक कार्यात खूप पुढे होते पप्पा. वा. त्यांचं कायम म्हणणं असायचं की मुलगा असो की मुलगी, तुम्हाला अर्थार्जन करायची गरज पडो न पडो, पण तुमची कायम तुम्ही तयारी ठेवली पाहिजे, तुमची क्षमता तुम्ही एवढी वाढवली पाहिजे की उद्या जर वेळ पडली तर तुम्हाला नोकरी व्यवसाय काय जे जमला पाहिजे खरं, तेव्हा हे वाटायला नको. अनवट असं म्हणतात ना, जिंदगी बेहतर तब होती है जब आप खुश होते हैं, मगर जिंदगी बेहतरीन तब होती है जब आपकी वजह से दूसरे खुश होते हैं, है ना? क्या बात है, क्या हा बात एक है. खूप छान संदेश तुमच्या बाबांच्या या किस्स्यातून मला. या बाबतीत मात्र मी खरंच खूप नशीबवान आहे की माझे जन्मदाते पप्पा तर त्यांनी खरंच मला खूप एनकरेज केलं, माझे भरपूर लाड केले. मी सगळ्यात धाकटी आहे भावंडांमध्ये, त्यामुळे मी शेंडे फळाचे जे लाड होतात ते, पण सासरी सगळ्यात मोठी सून असून सुद्धा अच्छा, इथे धाकटी लेक इकडे आणि तिकडे तिकडे थोरली सगळ्यात सून. थोरली सून, 3 भावंडांमध्ये सगळ्यात थोरली सून. अरे वा. आणि म्हणजे तसं चेष्टेने आमच्या घरात वादाचा विषय होतो की हिचे तुम्ही सगळ्यात जास्त लाड केले. ते असं झालं की हे 3ही भावंडच होते, त्यामुळे आई पप्पांचं त्यावेळेसचा जो सहवास होता तो म्हणजे खूप छान दिवस गेले ते. खूप लाडू बांधून घेऊयात. हो, लाडू लाडू आपण गोळे करून घेऊयात. गोळे करून छोटे. घेऊया, हा, ओके. तुम्ही कुठलाही तवा वापरू शकता ह्याच्यासाठी. मी हे छोटे छोटे यासाठी करतेय की एकतर मोठे व्हायला वेळ पण फार लागतो. हे कसं पूर्णान्न आहे, ह्याच्यामध्ये तृणधान्य आहेत, मेनधान्य आहे, किंवा याच्यामध्ये भाजी. आता इथे आपण कोथिंबीर आणि हे घातले बेसिक चवीसाठी. उकडलेल्या बीटरूटचा मिक्सर मधनं प्युरी काढून ती तुम्ही ह्याच्यात मिक्स करू शकता. बरोबर. त्याचे तुम्ही धिरडे, डोसे, घावन त्या टाईप करू शकता, किंवा पालकाची प्युरी फॉर दॅट मॅटर तुम्ही करू शकता. आयुष्यात आपण अनेक चटके सहन करत असतो, ते सोसत असतो, पण हे सगळं करत असताना तुम्ही इतकं शिक्षण घेतलं, कुटुंबासाठी देखील झटताय, पण मग जॉब वगैरे केला की नाही तुम्ही कधी कुठे? मी जॉब केला लग्नाआधी, पण मी मेडिकल ट्रान्सक्रिप्शन पण शिकलेली आहे. अरे वा. त्याच्यात पण लग्नानंतर सुद्धा होम बेस जॉब करायचे. एखाद्याला आपल्याला माझं काय चाललंय हे सांगावं वाटणं ही तुमची सगळ्यात मोठी उपलब्धी आहे आजच्या काळामध्ये. वा, तुम्ही या बाजूला या, तुम्हाला सोयीस्कर पडेल करणं, नाही का? सध्या मी ह्याला जास्त तेल लावत नाहीये. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल कमी जास्त करू शकता. आपल्याला सुरुवातीला हे नुसतं खमंग भाजून घ्यायचंय आणि नेहमीसारखे ह्याला मी छोटे छोटे छिद्र पाडणार आहे. असा एखादा मजेशीर प्रसंग आठवतो का तुम्हाला तेव्हाचा? ओके, की तुम्ही काहीतरी चपाती बनवायला गेलात आणि गोल बनण्याऐवजी काहीतरी श्रीलंका वगैरे बनवून आली? नाही आता किंवा तत्सम? नाही आता लग्नाला 20-1 वर्ष झाल्यावर सांगू शकते मी ही गोष्ट. ऍक्च्युली लग्न झाल्या माझा संसार पाहायला माझ्या सासरची 8-10 सासू सासरे कॅटेगरीतली लोक आली. म्हणजे कॅटेगरी पण असते बरं का, लक्षात हो घ्या. ना, एक वहिनी भाऊ पण, म्हणजे आजे सासू, हे आत्ते सासू, मामे सासू, सासरे, चुलत सासू, माझे सासू सासरे आणि 2 आत्या आल्या होत्या. असं अजून कुठे राहिलं असेल आठवा? नाही ते आले होते. आणि तेव्हा मी मारे शाननी की मी कारल्याची भाजी करते, भरल्या कारल्याची, शेंगदाण्याचा कूट घालून आपल्याकडे करतात ती. तर ती कारल्याची भाजी केली आणि हौस आणि उत्साह ओसंडून वाहत होता. मग छानपैकी कारल्याला मीठ लावलं, तासभर ठेवलं. त्यानंतर ते मीठ न धुताच त्याच्यामध्ये दाण्याची चटणी भरली आणि ते महा खारट झालं. म्हणजे अगदी नशीब दाखवायचा कार्यक्रम नव्हता, त्याला नापासच केलं असतं. तर ते गेलं आणि ऐनवेळेस ह्याने खाऊन पाहिलं मिस्टरांनी. म्हणे अगं हे खूप खारट झालंय. आणि माझं गंगा यमुना, अगं बाई हे सगळे येणार, काय विचार करतील माझ्याजवळ वगैरे वगैरे. तर ही हॅज बीन अ लाईफ सेवर. म्हणजे मी सांगते ना, अंधारकरांनी शोधून जावई आणलाय. अगदी सुगरण आहे माझा नवरा, खूप उत्तम स्वयंपाक करतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तो माझ्या सगळ्या बिघडलेल्या रेसिपीज नीट करतो. त्यांनी काही नाही केलं,
बाजारातनं 1 किलो छान घट्टसर दही घेऊन आला हा. आणि ते सगळे किलोभर कारले शिजवलेले त्याच्यात असे छान मॅरिनेट केले हा. आणि वरून कोथिंबीर देऊन छान अगदी बोट चाटत चाटत दही सुद्धा चाटून टाकलं माझ्या सासरच्यांनी. क्या बात आहे. आता मी सांगू शकते पण म्हणजे खूप छान दिवस गेले. मला खरंच इतका सपोर्ट मिळाला ना सासरच्यांचा. यातून एक आपल्याला गोष्ट शिकायला मिळते की चुकून एखादी रेसिपी समजा त्यात काही गडबड झाली किंवा एखादा पदार्थ कमी जास्त झाला तर त्याला नावं ठेवण्यापेक्षा आपण ती कशी सजवू शकतो, त्या परिस्थितीवर कशी मात करू शकतो, असा लाईफ पार्टनर सोबतीला असणं फार गरजेचं आहे. आणि हे ज्यांना ज्यांना लाभले ते खरंच लकी आहेत. आणि समजा तुमच्या लाईफ पार्टनर कडून तुम्हाला कधीही कंप्लेंट्स मिळत असेल ना तर यांचा हा किस्सा नक्कीच त्यांना शेअर करा, म्हणजे तेही तुम्हाला हेल्प करतील, नाही का? नक्की नक्की. येस. आता आपण गॅस लावला. हो, गॅस पेटवला आहे आपण आणि आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून घेऊया त्याचं. हे आपल्याला एक 5-1 मिनिटं घरात मोजून 5-1 मिनिटं हे करून घ्यायचे, भाजून घ्यायचे. आणि काही प्रांतात पद्धत असते की एका बाजूनेच शेकायचं त्याला. माझ्या घरी दोन्ही बाजूंनी शेकतात त्याला. अच्छा, बरं. एकीकडे हे तयार होत राहील पण आपण एक छोटीशी विश्रांती घेणार आहोत आणि सोबतीला आपल्याकडे एक पद्धत असेल ना याच्या सोबतीला काहीतरी तोंडी लावायला हवं, तर त्याच्यासाठी काय तुम्ही तयारी केली आहे का? हो, त्याच्यासाठी एक महाराष्ट्रातला खूप आवडता पदार्थ आहे मेथीचा घोळाणा. म्हणजे थोडक्यात मेथीचं सॅलड आहे ते, पण इतक्या छान पद्धतीने केलंय, चवदार आहे ते की यू कॅनॉट रेजिस्ट. येस येस, मी तेही खाण्यासाठी उत्सुक आहे. फक्त आपण एक छोटासा ब्रेक घेऊयात. ब्रेक नंतर जाणून घेऊयात मेथीचा घोळाण्यासाठी लागणारं साहित्य आणि रेसिपी. अनवट स्वाद. ब्रेक नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. मी अमित काकडे. आज मीनल जैन कडून आपण एक रेसिपी जाणून घेतोय, तीही सप्तधान्यांचं थालीपीठ कसं बनतं. टर्न करूयात का? हो. ओह वाव, क्या बात आहे. मस्त. हे उघडल्या सुगंधही उघडल्या आलाय. आपण ह्याच्यावरती थोडंसं तेल लावून घेऊयात. बर. असं छान दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्यायचंय. थोडं वाटलं त्याला दाबून घ्यायचं म्हणजे सगळे चिकटतात त्या तव्याला. वा. बरं, एकीकडे आपलं थालीपीठ बनतंय. मगाशी मी उल्लेख केला होता याच्यासोबत तुम्ही काहीतरी तोंडी लावण्यासाठी बनवणार आहात, त्यासाठी लागणारं साहित्य काय काय? आता आपण बनवणार आहोत मेथीचा घोळाणा. बारीक चिरलेली मेथी, शेंगदाण्याचा कूट, फोडणीसाठी मोहरी, जिरे, ओवा, हिंग, चवीनुसार मीठ, हिरवी मिरची. फोडणीचं भांडं घेऊया. तेल झालंय गरम. आपण फोडणीमध्ये टाकूयात मोहरी, जिरे आणि त्याच्यानंतर टाकायची आहे मिरची. म्हणजे आता तेल गरम आहे त्यामुळे मिरची छान त्याच्यात खरपूस तळून निघेल. बरोबर. ह्याच्यात आधी जर हिंग वगैरे टाकलं ना तर ते हिंग जळतं, त्याच्यामुळे आधी मिरची छान तळून घ्यायची. बरोबर. आता मिरची छान तळल्या गेलेली आहे. आपण गॅस बंद करून टाकूयात. आणि आता यात आपण टाकणार आहोत थोडासा ओवा आणि हिंग. म्हणजे थालीपीठासाठी लागणाऱ्या साहित्यातल्याच काही गोष्टी यात हो हो, अगदी अगदी सगळ्यात बेसिक फोडणी तीच आहे. आता आपण हे पाहूयात. हे दुसऱ्या बाजूनेही छान भाजल्या गेलेलं आहे. याला आपण आता उतरवून घेऊयात. हे करताना कसं तुम्ही त्या गोळा बनवल्यानंतर त्याचे हे छोटे छोटे करून जरी ठेवलेत तरीही चालू शकतं. तुम्ही तुमच्या स्पीडनी ज्यांना जसं हवंय, गरम कुणी आधी जेवतं कुणी नंतर, तसंही ठेवू शकतो. बरोबर. मेथी म्हणते मेरा नंबर कब आएगा. नाही, आपण लगेच मेथीचा घोळाणा आता फक्त ती फोडणी ह्याच्यावरती टाकूयात. हे मी इकडे लावून घेते ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर मेथीच्या घोळाण्याचं आपण सगळ्या गोष्टी एकत्र करूयात त्याच्यामध्ये.
तर आपण आता इथे छान ही बारीक चिरलेली मेथी घेतलेली आहे. मेथी शक्यतो मुलं खायला मागत नाहीत नाही का? नाही नाही अगदी. किंवा कधी कधी मोठ्यांना देखील मेथीच्या भाजीचं वावडं असतं. घोळाणा केल्यानंतर तो कसा पद्धतीने टेस्ट करतो किंवा त्याची चव कशी लागते खरंच आहे, हे खरंच आहे. पाहण्यासाठी मी उत्सुक आहे फार. बरेच लोक लाल तिखट घालतात, पण आमच्या घरी याच्यामध्ये हिरव्या मिरचीची फोडणी जास्त आवडते. बरं, हां. याच्यामध्ये टाकूयात आपण थोडा दाण्याचा कूट. किती मेथी घेतली आणि किती दाण्याचं कूट वापरतोय प्रमाण अंदाजे? नाही, कसं आहे, बऱ्याच लोकांना दाण्याच्या कुटाने ऍसिडिटी पण होते. त्यामुळे ते प्रमाण जनरली आमच्याकडे एकाच एक प्रमाण घेतात की वाटीभर मेथी असेल तर वाटीभर दाण्याचा कूट. बट तुम्ही कमी जास्त करू शकतात. आता ह्याच्यात आपण मीठ टाकून घेऊयात. आपण ह्याच्यात आता फोडणी टाकून घेतलेली आहे. हे हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं. आणि अजून एक गोष्ट, ह्याच्यामध्ये ना फोडणी थोडी कोमटसर झाल्यानंतर टाकायचं. फार गरम फोडणी तुम्ही जर ह्याच्यात टाकली ना तर ती पानं अगदी कोमेजून जातात. यात दही वगैरे पण घालतात का? तुमच्या आवडीनुसार घालू शकता, पण हा सॅलड बेस आहे त्याच्यामुळे सॅलड म्हणूनच ही गोष्ट खातो आपण. मराठवाड्याचा कोणता पदार्थ आवडतो तुम्हाला? थालीपीठ. आवडत आहे माझं थालीपीठ. अच्छा. आणि तुमच्याकडे आणखी कोणकोणते पदार्थ बनतात असे युजली सणवारांना किंवा सणावारांना? प्रॉपर पुरणाची पोळी. सणावारातल्या ह्याच्यात म्हणजे जसं मी आधी पण सांगितलं, मला तिखट जास्त आवडतं. त्याच्यामुळे गोडाच्या पदार्थांपेक्षा आमच्याकडे एक दाल वडा टाईपचं असतं ना, मधुर वडा, तो बनतो. तर आपल्या लहान मुलांचा नैवेद्य असतो हा चीज क्यूब. जोपर्यंत हा चीज क्यूब कुठल्या गोष्टीवरती जात नाही तोपर्यंत तो नैवेद्य कबूल होत नाही. त्याच्यामुळे आपण हे चीज ह्याच्यावरती थोडंसं किसून टाकणार आहोत. मुलांना तेवढंच ह्या चीजच्या नावाखाली आतमध्ये आपले सगळे बेमालून धान्य खाल्ल्या जात आहेत, तो मुख्य आनंद आहे. आता माझं बाळ पण मला म्हणतं की मी टेम्प झालो, कधी एकदा टेस्ट करतोय. हो, आम्ही आता हे प्लेटिंग सांगते तुम्हाला, तोपर्यंत हे चीज हलकसं वितळू देऊयात आपण. बरं चालेल, आपण प्लेटिंग करूयात. तुम्ही हे दही घातले ना? हा, प्लेटिंग मध्ये सध्या हे ठेवलेले आहेत थालीपीठ आणि हे दही आपण याच्यावरती घातलेलं आहे. इथे ही आहे जवसाची चटणी आणि हा आहे शेंगदाणे आणि तीळ घातलेला, लसूणाची फोडणी घातलेला, ह्याला म्हणतात भुरका. अरे वा. हा पण एक तोंडीला तीळ आणि लसणाची फोडणी, म्हणजे फक्त तेलामध्ये तीळ, लसूण आणि हे परतायचे, हे आणि तिखट मीठ, हे झालं तोंडीला. आणि थालीपीठा नंतरचा शास्त्र असतं ते असं म्हणून थालीपीठावरचं लोणी हे आपण कसं विसरू शकतो. त्यामुळे मी ह्याच्यावरच टाकतेय. क्या बात आहे. लोण्याचा छोटा गोळा करूयात आपण. लोण्याचा गोळा घसरगुंडी करेल थोड्या वेळाने. आणि हे आपलं मेथीचं सॅलड आपण ह्याच्यावरती असं ठेवूया. अशा रीतीने हे पूर्णान्न झालेलं आहे, पूर्ण प्लेट. क्या बात आहे. म्हणजे ती प्लेट इतकी टेम्पटिंग आहे ना. आता तुम्ही सगळेजण पाहू शकत असाल, आपल्याकडे मीनल मॅडमने 2 रेसिपीज दाखवल्यात, बरोबर. एकीकडे सप्तधान्यांचं थालीपीठ आणि दुसरीकडे मेथीचा घोळाणा. आपण हे टेस्ट करून पाहूयात की ही रेसिपी कशी लागते. आपण ही पण काढून घेऊया तोपर्यंत, म्हणजे प्लेटिंगला ही पण समोर दिसेल. बरोबर. अशा रीतीने छानपैकी आपला महाराष्ट्रीयन पदार्थ तयार झालेला आहे. ही आपण यात ठेवायची का की नाही? त्याच्यातही ठेवू शकतो. बरं ठीक आहे. मला तुम्ही यात टेस्ट करण्यासाठी द्या एखादं. तिखट चटणी घेताल. हा मेथीचा घोळाणा आणि मस्त घ्यावं लागतं. बरं, डन. करू टेस्ट. थोडंसं दही. बस, इतकं सगळं टेम्पटिंग दिसतं ना. एकीकडे ही रंगांची गोळाबेरीज आहेच, पण टेस्टची गोळाबेरीज कशी झाली हे आता मी तुम्हाला सांगतोय. वा, गंमत आहे. सप्तधान्यांची टेस्ट मला जाणवते. आणि
त्यातलं एखादं धान्य नुसतं खायचं म्हटलं ना किंवा त्या धान्यापासून बनणारा पदार्थ आपण अगदी टाळतो. आपण टाळतो खरंच. पण यात ती गंमत आहे. आता तुमच्या चटणी सोबत कसं लागतो भुरका ना. लसणाचा भुरका. छत्रपती संभाजीनगर मध्ये गेलो मी मराठवाड्यात, लय भारी. आता एकीकडे मराठवाडा विदर्भ किंवा महाराष्ट्रातले अनेक पदार्थ हा घोळाणा फार गोळाणा फेमस आहे ना. खूप छान. तोही बघूयात कसं लागतोय. मिरचीच्या फोडणीने त्याला एक त्या वेगळी चव येते. मेथीची चव ज्यांना भावत नाही त्यांच्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे मेथी खाण्याचा. त्या फोडणीने गंमत आणले. व्हेरी गुड. मी तृप्त झालोय. मी इतकंच म्हणेन की आजच्या दोन्ही रेसिपीची चव त्याचा स्वाद अनवट आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. मिनलजी, तुम्हाला कसं वाटलं आमच्या स्टुडिओ? खूप छान वाटलं आणि खूप खूप धन्यवाद मला इथे बोलवल्याबद्दल. जनरली घरी राहणाऱ्या ज्या स्त्रिया असतात त्या करतात खूप सगळ्या गोष्टी, पण तेवढं या लेवलवरचं ॲप्रिसिएशन मिळतंय ही खूपच भारी गोष्ट आहे. त्याच्यामुळे थँक्यू. येस, आम्हालाही आनंद झाला तुम्ही एवढ्या दुरून इथं आलात आणि तुम्हाला अवगत असलेली ही रेसिपी तुम्ही महाराष्ट्रातल्या रसिकापर्यंत पोहोचवली. अनवट स्वाद हा एक वेगळा प्लॅटफॉर्म आहे आणि या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अनेक लोक येतात, अनेक लोक जोडले जातात. त्यांच्या काही स्पेशल ॲक्टिव्हिटीज असतात त्या कधी कधी त्यांना आपल्याच किचनमध्ये सीमित राहून करावं लागतं, पण या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून जगभरात पोहोचली जाते तुमची रेसिपी, नाही का? तुम्हाला लोकांचे बरेच अभिप्राय येतीलच. तुम्ही सुद्धा युट्यूबच्या माध्यमातून दूरदर्शन सह्याद्री या चॅनलवर आमच्या अनेक रेसिपीज आणि अनेक एपिसोड नक्की पहा. आमचा कार्यक्रम फॉलो करा. सोशल मीडियावर अर्थात इंस्टाग्राम, फेसबुक आणि युट्यूबच्या माध्यमातून अनवट स्वादवर भरभरून प्रेम करत राहा आणि आमचा पुढचा एपिसोड पाहायला विसरू नका. भेटूयात लवकरच पुढच्या भागात. तोपर्यंत पाहत राहा अनवट स्वाद. मस्त खा, स्वस्थ रहा. महाराष्ट्राची रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद. त्या वाटांवर खाद्य संस्कृती मना मनाला घाली साध. कशी कोठुनी चव सापडे ओठांवरती येते दाद. जगण्याचे ही मर्म सांगतो इथला अनवट स्वाद. अनवट स्वाद.